ही दृश्य आपण बघतोय नाशिकच्या दिंडोरीमधली, ज्या ठिकाणी या विहिरीमध्ये कार कोसळून काल अपघात झाला तिथे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ आणि पालकमंत्री गिरीश महाजन सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि गावकरी मोठ्या संख्येने जमलेत। पोलीस अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातंय। दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आमदार नरहरी झिरवळ त्याचसोबत पालकमंत्री गिरीश महाजन हे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। गावकरी त्यांना माहिती देतात, आम्ही यापूर्वी 2 ते 3 वेळेला या विहिरीबद्दलची तक्रार केलेली होती, मात्र लक्ष दिलं गेलं नाही आणि अखेर कार कोसळून काल या ठिकाणी अपघात झाला आणि एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 6 शाळकरी विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे। मृतांच्या नातेवाईकांनी अक्षरशः आक्रोश केला आमदार नरहरी झिरवळ यांच्या समोर आणि आता पालकमंत्री गिरीश महाजन सुद्धा पोहोचलेले आहेत, कारण ही अपघाताची भीषण घटना नाशिकच्या दिंडोरीमध्ये काल रात्री घडली। एक मिनिट थोडे मागे सरकार थोडं मागे मागे सरकार आपण बाईकला पुढे घेऊन जाऊ त्यांना लोक कॅमेरे काढून हे दृश्य आपण बघतोय नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणी ज्या विहिरीमध्ये कार कोसळून अपघात झाला तिथे गिरीश महाजन त्याचसोबत आमदार नरहरी झिरवळ आलेले आहेत आणि ग्रामस्थ त्यांना माहिती देत आहेत। प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत आणि पोलीस देखील आहेत। काल रात्री कार कोसळून जो काही अपघात झाला 9 जणांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणात माहिती घेण्यासाठी आमदार नरहरी झिरवळ आणि गिरीश महाजन पोहोचलेले आहेत। सोबत प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत। वारंवार या भागातल्या लोकांनी या विहिरी संदर्भातली तक्रार केलेली होती, मात्र दखल घेतली गेली नाही। अखेर काल याच विहिरीमध्ये कार कोसळून अपघात झाला आणि आता नेमकी काय कारवाई होणार? विहिरीच्या मालकावरती तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातोय। दुसरीकडे ज्या खासगी क्लासचे हे स्नेहसंमेलन होतं ते देखील परवानगीपूर्वक झालेलं होतं की नाही याचाही तपास केला जाईल। मात्र घटनास्थळी पोहोचलेले आहेत गिरीश महाजन आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ। नाशिकच्या दिंडोरीमध्ये झालेला हा भीषण अपघात, रात्रीच्या अंधारामध्ये ही विहीर दिसली नाही आणि कार चालकांचा अंदाज चुकला आणि थेट या खोल विहिरीमध्ये कार कोसळली। यामध्ये एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला। ज्यावेळेला दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ त्या ठिकाणी आले, मृतांच्या नातेवाईकांनी अक्षरशः आक्रोश केला आणि आता गिरीश महाजन सुद्धा पोहोचलेले आहेत। स्थानिकांकडून माहिती घेतली जाते, नेमकी काय परिस्थिती आणि काय घटना घडली या संदर्भातली माहिती पोलिसांकडून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून, राजकीय नेत्यांकडून घेतली जाते। आमदार पोहोचलेत, संपूर्ण माहिती घेतली जाते आणि आता नेमकी यावरती काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण विहीर मालक जो आहे त्याच्यावरती देखील मनुष्यवधाचा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। विहीर मालक राजेंद्र राजे असं त्याचं नाव, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। दिंडोरीत कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला। स्थानिक आमदार तिथं पोहोचलेले आहेत आणि त्याचसोबत नेते गिरीश महाजन सुद्धा पोहोचलेत। या केसमध्ये जो नेग्लिजन्सचा जो केस आहे ते पोलीस विभागाने तक्रार घेऊन ते नेग्लिजन्सचा केस बुक करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये असलेला जो कॉम्पन्सेशन आहे ते आपलं मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रायब्युनलच्या माध्यमातून याच्यामध्ये कॉम्पन्सेशनची प्रक्रिया होणार आहे
आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी याची नेमकी लेआउट कधी मंजूर झाली, रस्ता कसा मंजूर झाला आणि विहीर म्हणजे असताना या लेआउट या त्या विहीरला कव्हर करण्यात कसा नाही आला, या गोष्टीची तपास करण्यासाठी नगरपालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाला सूचना देण्यात आलेली आहे. सगळ्या गोष्टीची आपण तपासणी करत आहोत आणि योग्य याच्याबद्दल कारवाई होणार आहे. आज काळा दिवस दिंडोरीला पाहायला लागलाय. अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून ज्या काही विहीर मालकाने जी कठडा आहे तो अतिशय उंची कमी आहे त्याची, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे. तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं, अशी एक सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे. आणि भरपाई हा एक गौण तो फॉर्मॅलिटी आहे व भरपाई मिळत असते, पण एकाच कुटुंबातली 9 माणसं जाणं ही अतिशय गंभीर घटना त्या ठिकाणी झालेली आहे. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. स्थानिक आमदार तिथे आलेले आहेत, मंत्री गिरीश महाजन देखील पोहोचलेले आहेत आणि ही घटना नेमकी कशी घडली, काय घडली या सगळ्याची माहिती घेतली जाते. कारण अतिशय दुर्दैवी आणि भीषण अपघात हा नाशिकच्या दिंडोरीमध्ये काल रात्री घडलेला आहे आणि आज सकाळी सर्व लोकप्रतिनिधी तिथं दाखल झालेत. स्थानिकांकडनं माहिती घेतली जाते. मंत्री गिरीश महाजन आणि नरहरी झिरवाळ हे अपघातस्थळी दाखल झालेत आणि संपूर्ण माहिती घेतली जाते. प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत. अतिशय दुर्दैवी घटना. एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा या कार अपघातामध्ये मृत्यू झाला. एका खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आटपून कारनं ही सगळी मंडळी येत होती. मात्र रात्रीच्या अंधारामध्ये ही विहीर कार चालकाला दिसली नाही आणि विहिरीचा कठडा तोडून थेट ही कार विहिरीमध्ये कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. डावीकडचे दृश्य. याच अपघातस्थळी लोकप्रतिनिधी दाखल झालेत. गिरीश महाजन आणि नरहरी झिरवाळ